कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय तुमचं हरीश सर? पारू प्लीज मला माफ कर। बस झाली आहे तुमची समधी नाटकं। मी आल्यापासून बघते खोटं वागत आलाय तुम्ही माझ्यासोबत। तुम्ही आधी माझ्या आयुष्यात परत आला, मग मला लग्नासाठी मागणी घातलीत तुम्ही। ते फोटो झाले, समजे पुरावे मिटवले। माझ्या गणीला मारलं तुम्ही। तुम्ही सांगा ना, तुमच्या चांगुलपणावर मी कसा विश्वास ठेवू? अरे तुझं सगळं बरोबर आहे। मी गणीला नाही मारलं, मी स्वतःला मारून घेतलं। बा त्या दिशाला संशय यायला नको ना, म्हणून तुला बांधावं लागतं। मी तुला लवकरच सोडून घेऊन जाईन ना इथून। भूक लागली ना, खाऊन घे। ये हे घे, खाऊन घे बाळा। हाँ मॅडम। तिथे गणी आहे ना, त्याला एक कानाखाली वाजव ना। ओके ओके। गणी, आता मी मारल्यासारखं करेन, तू रडल्यासारखं कर। ओके। तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, पण माझ्या गणीला काय बी करू नका। ए थांबव, आय कॉल यू बॅक। बाळा काळजी नको करू। हा, तुझी तायडी ना सगळं ठीक करेल। हरीश सर, तुम्ही माझ्या गणीची काळजी घेतली। तुम्ही खाऊ पिऊ घातलं त्याला। माझ्या गणीला मारलं नाही तुम्ही। नाही मारलं। थँक्यू सर। पण सर, तुम्ही अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत कसं काय? पारू, तू तुझं आदित्य सरांसोबतचं सत्य मला सांगितलं आणि मी इथून निघून गेलो। त्यानंतर मी एक एनजीओ जॉईन केला आणि तिथे मला साई भेटला। साई? कोण साई? खूप गोड लेकरू आहे, ऐकू बोलू नाही शकत, पण एवढा जीव लावला ना त्याने मला। आणि हेच आहे ना त्या दिशेने हेरलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या साईला किडनॅप केला। तुझा हा दादा तुला परत घ्यायला लवकरच येईल। हा, त्याला ना एक छोटंसं काम दिलंय, ते केलं की मग तो रिटर्न येईल। मग तुम्ही परत आधीसारखी मज्जा करा, पण जोवर तो रिटर्न येत नाही तोवर तू इथे एकटाच छान एन्जॉय कर। ओके? मी निघून गेलो होतो ना पारूच्या आयुष्यात, मग का शोधून काढलं मला परत? एका मूर्खा, तू जर त्या पारू सोबत तेव्हाच लग्न करून तिला इथून कायमचं घेऊन गेला असतास ना, तर मी आज त्या किर्लोस्कर घराण्याची सून असली असते। आणि बाय दिस टाइम मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण पण असले असते। पण नाही, तुझ्या मूर्खपणामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला। आता जे काही तू स्पॉइल केलंस ना, ते तूच क्लीन करायचं। आम्ही सांगू तसं चुपचाप फॉलो करायचं। आणि हे सगळं करत असताना जर शाणपणा केलास, नाही 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 नाही, मी करतो, मी सगळं करतो। तुम्ही जे सांगाल ते करतो। साईला काय करू नका प्लीज प्लीज प्लीज। गुड बॉय। ए 4G, यस मॅडम। घेऊन जाय पार्सल। हो मॅडम।
आपल्या दोघांची तीच अवस्था आहे पारू. जसा तुझा गणी तसा माझा साई. आपण त्या दोघांसाठीच हे सगळं करतोय. रात्री हे सगळं करून घेत आहेत आपल्याकडून. पारू, सॉरी. माझ्यामुळे ना खूप त्रास झालाय तुला. आय एम सॉरी. पण अरे सर, तुम्ही हे सगळं आधी का नाही सांगितलं मला? प्रयत्न केला होता, पण ती अनुष्का आहे ना आजूबाजूलाच असायची, म्हणून सांगता नाही आलं. हरकत नाही, पण आता बास झाला. आता त्यांचा खेळ बास झाला. सर, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन देवी यांना समज सत्य सांगून टाकू. चला. पारू, सॉरी. पारू, आपण अहिल्या मॅडमला सगळं सांगू, पण आता ना मुलांचा जीव धोक्यात आहे. ती दिशा आहे ना, ती काहीही करू शकते. तुझ्या इव्हेंटमध्ये दिशानेच बॉम्ब प्लॅन केला होता आणि हे सगळं मला माहित होतं. तुला कारमध्ये मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. पारू, आपल्याला ना आता सावधानपणे प्लॅन करावं लागेल. आधी आपल्याला मुलांना सोडवावं लागेल आणि त्यानंतर ना अहिल्या मॅडमला जाऊन सगळं सत्य मी स्वतः सांगेन. पण पारू, आता आपल्याला प्रत्येक पाऊल सावधपणे उचलावं लागेल. हा? यार दिशा, आज पुन्हा एकदा मला त्या मूर्ख पारूची माफी मागावी लागली. ज्या पद्धतीने अहिल्या माझ्याशी बोलत होती ना, ते बघूनच तिचा कळा दाबायची इच्छा होत होती माझी. याला देजावू इफेक्ट म्हणतात. हे ना सेम माझ्या पास्ट मध्ये घडून गेलं. म्हणजे सेम असंच, सेम टू सेम. म्हणून तर ती मूर्ख पारू माझ्या इतकी डोक्यात जाते. सतत आपलं एक सगळ्या घरातल्या मॅटर्स मध्ये 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 करायचं चोबड्यासारखं. आणि हे सगळे घरातले ते पण तिच्या मागे कुत्र्यासारखी शेपूट हलवत फिरत राहतात. पास आता आर्या पार. अहिल्याचे दिवस संपत आले म्हणून समज. अनुष्का, हे बघ, अहिल्या तर संपणारच आहे, पण आत्ता या मोमेंटला आपल्याला आपली कंपनी वाचवली पाहिजे. त्या पावळ्या अहिल्याने जर आपल्या बोगस कंपनीचे पुरावे खरंच त्या असोसिएशनला दिले ना, तर मग आपली वाट लागली असं समज. तू प्लीज एक काम कर, तू त्या ऑफिसमधून ते पुरावे मला आणून दे प्लीज. शक्यच नाही. ऑफिसमध्ये सगळे असतात. प्रीतम, प्रिया, आदित्य, मोहन, सगळे. आणि तिच्या ऑफिसमधून पुराव्याची फाईल आणणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आय एम सॉरी. फाईल तर हवीच आहे मला, ॲट एनी कॉस्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.